मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही हार्ड वर्कआउट करता, जिममध्ये जाता किंवा होम वर्कआउट जरी करत असाल, तर वर्कआउट नंतर तुम्ही एक्झॅक्टली काय खाल्लं पाहिजे? तर भरपूर लोकांना हा प्रश्न आहे, तर काय खाल्लं पाहिजे? तर ऐका, ज्यावेळेस आपण वर्कआउट करतो हार्ड, त्यावेळेस शरीराची आपली झीज झालेली असते, मसल तुटलेले असतात. ते रिपेअर होण्यासाठी आपल्याला प्रोटीनची गरज असते. त्यामुळे कोणताही वर्कआउट तुम्ही ज्यावेळेस करत असाल, त्याच्यानंतर तुम्हाला प्रोटीनच खायचं आहे. कोणता पण कार्बोहायड्रेटचा सोर्स हा थोडा ठेवायचा आहे आणि प्रोटीन त्याची जास्त ठेवायचं आहे. तर प्रोटीन कशा-कशातून आपल्याला भेटणार आहे? तर नॉन-व्हेजमधून तर सगळ्यातून प्रोटीन भेटतंच. ते तर सगळेच लोकं सांगतात अंडे, चिकन, मटण सगळ्यातून भेटतं. ज्यावेळेस तुम्ही व्हेजमध्ये येता, तर व्हेजमध्ये ऑप्शन पण भरपूर आहेत. ते मी सांगतोय व्यवस्थित ऐका. तुम्ही सोयाबीन खाऊ शकता, मोड आलेले कडधान्य उकडून खाऊ शकता किंवा हरभरे खाऊ शकता किंवा सोया चंक्स पण खाऊ शकता किंवा काही-काही लोकं दूध पण पिऊ शकतात, पनीर पण खाऊ शकतात, दही पण खाऊ शकतात. हे सोपे-सोपे ऑप्शन मी तुम्हाला सांगतोय. हे ऑप्शन तुम्हाला वर्कआउट नंतर नक्की ॲड करायचे आहे. त्याने तुमची रिकव्हरी एकदम चांगली होणार आहे आणि रिकव्हरीची प्रोसेस ही 24 तास चालू असते. त्यामुळे 24 तास दिवसाच्या तुम्ही जे खाताय त्याने तुमचे मसल रिपेअर होणार आहे आणि ती तुमची एनर्जी एकदम चांगली राहणार आहे. आता काही लोकं वर्कआउट करतात, एकदम हार्ड करतात, पण ते जेवणामध्ये प्रोटीनच ठेवत नाही. त्यामुळे त्यांच्या शरीराची झीज होते, ते एकदम किडकिडीत व्हायला चालू करतात. त्यांना एकदम झोप येते, बॉडीमध्ये एकदम वीकनेस जाणवतो. एकदम असं वीकनेस जाणवल्याच्या नंतर काय होतं, तुमची बॉडी ही एकदम वीक होऊन जाते. वीक झाल्याच्या नंतर तुम्हाला एनर्जी सुद्धा काहीच राहत नाही आणि वेळोवेळी तुम्हाला चक्कर पण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही हा बदल करा. वर्कआउट नंतर एकदम तुम्ही प्रोटीनचे सोर्सेस तुमच्या डाएटमध्ये ठेवा. तरच तुमची रिकव्हरी चांगली होणार आहे आणि तुम्ही एनर्जेटिक राहणार आहे. वर्कआउट केल्यावरती तुम्हाला आणि डाएट केल्यावरती फ्रेशच वाटलं पाहिजे नाही. जर तुम्हाला लेझीनेस येत असेल आणि झोप येत असेल, तर समजायचं आपलं वर्कआउट तरी चुकतंय किंवा आपला डाएट तरी चुकतोय. म्हणजे वर्कआउट चांगलं करत असाल, तर डाएटमध्ये फॉल्ट असेल. डाएट चांगला कसं करत असाल, तर वर्कआउटमध्ये काहीतरी फॉल्ट असेल. त्यामुळे दोन्ही ह्या गोष्टी बॅलन्समध्ये पाहिजे, तरच तुमचा फॅट लॉस पण चांगला होतो आणि मसल बिल्डिंग सुद्धा एकदम तुमची चांगली होत असते.